गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतलाय। बीडमध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातंय असं पडळकर म्हणाले। आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा असं पडळकरांनी म्हटलं। तुम्हाला हिंदू मुस्लिम करण्यासाठी निवडून दिलंय का असं या सगळ्यावर विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि त्या आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, हे इतकं मोठं षडयंत्र है, नीट समझून घ्या। नहीं, हमारा भाभी का बेटा बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलता है, वो ऐसा नहीं है, ये हिंदू लोग जो काम करते हैं वो ऐसे ही बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा, जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही, हे फसवतायत। हे जे धंदे चालले आहेत, विकासावर बोलायला पाहिजे। निवडून कशासाठी देतो माणूस? हिंदू मुस्लिम करायसाठी देतो? तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात? जनतेच्या कामासाठी, प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी। आणि हे सगळे खुटीउपाड धंदे महाराष्ट्रात जे सुरू आहेत, ते खुटीउपाड धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे, घरावर लावणारे, मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर पोचले गेले आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू तरुणींनी जिममध्ये जाऊ नये, जिममधले कोच अनेकदा मुस्लिम असतात आणि त्यामुळे लव जिहाद होतात। तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील।